तर आजची मोठी बातमी ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव हे कडाळल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर हे 106.50 ते 106.54 रुपये प्रति लिटर इतके आहेत, तर डिझेलचे नवे दर मुंबईमध्ये 93 रुपयांच्या घरात पोहोचलेत। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाल्याचं दिसतंय। तर पुण्यामध्ये देखील पेट्रोलचे नवे दर हे 106.82 आणि डिझेलचे दर 93.46 रुपये प्रति लिटर इतके पोहोचलेले आहेत। तर कोल्हापूरमध्ये देखील भाववाढ झाल्याचं दिसतंय। 107.63 इतका पेट्रोलचा दर गेलेला आहे, तर डिझेलचे दर देखील महागलेले आहेत। 91.4 रुपये प्रति लिटर इतका कोल्हापूरमधला आजचा दर आहे। तर महाराष्ट्रामधील विविध शहरातले नवे दर नेमके किती आहेत जाणून घेऊयात। मुंबई पेट्रोल प्रति लिटर 106.54 रुपये तर डिझेल प्रति लिटर 93.14 रुपये। त्याचबरोबर ठाण्यामध्ये पेट्रोलचा दर आहे 106.84 रुपये, डिझेलचा दर आहे 93.44 रुपये। पुढे पुण्यामध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.82 रुपये मिळत आहे, तर डिझेलचा दर आहे 93.46 रुपये। नाशिक पेट्रोल 107.93 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 94.41 रुपये। आणि यानंतर नागपूरमधला आजचा दर आहे पेट्रोल प्रति लिटर 107.13 रुपये तर डिझेल 93.67 रुपये। संभाजीनगरमधला आजचा दर आहे प्रति लिटर 108.56 रुपये, हा पेट्रोलचा दर आहे, तर डिझेलचा दर आहे 95.1 रुपये। कोल्हापूर पेट्रोल 107.63 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 94.24 रुपये। त्यानंतर सोलापूर प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे 107.19 आणि डिझेल 93.71 रुपये। त्याचबरोबर तिकडे अमरावतीमध्ये देखील दरवाढ झालेली आहे। पेट्रोल 108.14 रुपये, डिझेल 94.78 रुपये। अमरावतीमधला दर आहे 108.14 रुपये पेट्रोलचा तर 94.78 रुपये डिझेलचा। तर या पेट्रोल डिझेल दरवाढीचे परिणाम नेमके काय होतील ते देखील पाहूयात। डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचं भाडं वाढणार आहे। मालवाहतूक महागल्यामुळे भाजीपाला, धान्य, इतर आवश्यक वस्तूही महागणार। पेट्रोल दरवाढीमुळे दुचाकी, चारचाकी वापरणाऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ होणार। महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आणि मध्यम वर्गाला याचा फटका बसणार। कारखान्यांमध्ये कच्चा माल आणणं, तयार माल पाठवणं याचा खर्च वाढणार आणि वस्तूंच्या किमतीमध्येही वाढ होणार। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किमती वाढल्यास रुपया कमकुवत होईल आणि आयात महागेल। इंधन दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या विकासावरती होईल, आर्थिक वाढीवरती देखील याचा परिणाम होईल। आणि दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर अचानक वाढल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। आधीच महागाईचा भडका उडालेला असताना पुन्हा डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे। त्यामुळे सरकारने हे दर तातडीने कमी करावेत अशी मागणी कोल्हापुरातील नागरिकांनी केली आहे। डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे महागाई वाढलीच, परत लोकांची एवढी टेन्शन झाली आहे की कामावर जाणाऱ्या लोकांनी भरपूर त्रास झाला। पेट्रोल वेळेत मिळत नाही, डिझेल वेळेत मिळत नाही, डिझेल नसल्यामुळे गाड्या धान्याच्या येत नाहीत, भाजीपाल्याच्या येत नाहीत, त्याच्यामुळे महागाई वाढल्या। गरीब जनतेने काय करायचं? कसं होणार? पेट्रोल तुम्ही वाढला, परत धान्य वाढून काय, परत डिझेलचे भाव वाढला, महागाई एवढी वाढली, सोन्याचा दर एवढा वाढला। गोरगरिबांनी काय करायचं असतं? त्यांना पगार 100 रुपये आणि जर पेट्रोलचा दर झाला 107 रुपये केला, खाणार कसं, मिळणार कसं सांगा, आणि शिल्लक ठेवणार कसं?
तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक भुर्दंडात वाढ झाल्याची प्रतिक्रिया बीडच्या नागरिकांनी दिली आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतुकीत येणाऱ्या रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ही बीडच्या रिक्षा चालकांनी दिली आहे. दरम्यान बीडच्या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. फटका तर पहिलाच होता, अजून फटका बसणार आहे जास्ती. कारण पहिलेच जे होतं जे पहिल्यापासूनच गुजारा होत नव्हता, आता तर उपासमारीचा टाईप होणार आहे. दुसरं काय होणार आहे आता ह्याच्यामध्ये? मोदी सरकार जिंदाबाद म्हणावं लागेल, बाकी काय. भाव वाढतच राहायला लागले तर आता काय करणार, पर्याय तर नाही आहे. आम्हाला तर जॉब करावा लागतो, पळावं तर लागतंच आहे. पेट्रोल किती महाग झालं तरी भरावंच लागतंय. काटकसर तरी किती करणार, सगळ्या ह्याच्यात काटकसर करून आम्हाला सगळं नियोजन करावंच लागतंय. त्याला काही पर्यायच नाही. शासनाने थोडंसं लक्ष द्यावं ह्या सगळ्या युद्धामुळे. त्याच्यामुळे आमचं फारच म्हणजे मानसिक खर्चीकरण व्हायला आहे, आर्थिक खर्चीकरण भरपूर व्हायला लागलं आहे. सर्वसामान्यांना तसं साहजिकच आहे की त्यांना टेन्शन येणार, महागाई वाढणार. सगळ्यांचं नाही, सगळ्यांचं ज्यांचं आहे अवेलेबल त्यांचं ठीक आहे, पण जे कष्ट करून खातात त्यांना अवघडच आहे ना. त्याच्यामुळे सगळीकडूनच महागाई वाढल्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आहे. आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर राजधानी दिल्लीच्या पेट्रोल पंपावरून ग्राहकांसोबत बातचीत करून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी. बघूयात. सर अब क्या बोले, अब पेट्रोल के दाम बढ़ ही रहे हैं तो उसमें क्या कर सकते हैं. सरकार अब जो करेगी ठीक ही कर रही है. लेकिन और भी आपको लगता है ऐसा कि शायद दाम बढ़ सकते हैं अगर वॉर लंबा चला तो? बढ़ सकते हैं. कहीं ना कहीं जो आप अभी फुल टैंक करवा रहे हो उसके पीछे कहीं ना कहीं ये भी कारण हो सकता है कि आगे चल के ये डर है कि भाव बढ़ जाएंगे. सर वैसे तो मैं फुल टैंक ही कराता हूँ, मगर अब दाम बढ़ रहे हैं तो क्या कर सकते हैं. अब सर नेपाल में तो रेट बढ़ नहीं रहे और यहाँ पे दिल्ली में इंडिया में रेट बढ़े, ये समझ में नहीं आता. वहाँ तो कम हो रहे, अब इंडिया में क्या ऐसा हो गया कि रेट बढ़ गया. चुनाव से पहले बढ़ा देते, जब लड़ाई तो जब हो रही थी, लड़ाई अब थोड़ी नहीं, लड़ाई तो ख़त्म हो गई. अब ऐसा कहीं ना कहीं आपको लगता है कि लड़ाई खत्म हो गई? नहीं, लड़ाई का वो मुद्दा नहीं है, मुद्दा कुछ और ही है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.